माझा संघर्षाला मी त्यांच्याशी बोललेलो पण आहे. विशेषतः आपलं जे असाच रामायणाच्या कोड्याचा वाद झाला होता रिडलचा, आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटनं सगळ्यांना बोलवलं आणि मग एका समझोत्यावर या, नाहीतर तुम्हाला आत टाकतो अशी दम शंकररावांनी त्यांना दिले, शंकरराव चव्हाणांनी. तर तेव्हा ते आले होते. तर तेव्हा मी माझ्याकडं तर तर्जुमा करायचं, ड्राफ्ट करायचं काम करा, अक्षर माझं चांगलं आहे ते दिलं. कोणी ते सांगितलं राजा तू कर म्हणून. तर मी काय केलं, तो ड्राफ्ट केला आणि त्याच्याबरोबर लगेच दुसरा एक त्याची कॉपी केली अधिक चांगली. आणि तर बाळासाहेब मध्येच मला म्हणाले, अरे काय करतोयस, हे लिहितोयस की काय, अग्रलेख लिहितोयस की काय. म्हणजे मी तेव्हा पेपर चालवत होतो आणि त्यांच्या विरुद्ध लिहित होतो, ते त्याला सगळं माहीत होतं. तर असं ते माझ्याशी बोलले. आता तसं काय त्यांच्या मनामध्ये काय किलमिश वगैरे असं मला दिसला नाही. परंतु गंमत असे की त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांची स्वतःची भूमिका मला वाटत नाही, ती एक स्युडो भूमिका घेतली त्यांनी. आता पहिलं मराठी माणसाचं घेतलं, नंतर ते मग हिंदुत्वाकडे वळले. तर याच्यामध्ये लिंकअप कुठं आहे. आता मराठी माणूस इथं मुंबईत राहतो आणि हिंदुत्व भारताभर आहे, मग केवळ पॉप्युलरिटीसाठी तो हा मुद्दा घेतला की काय, असा एक त्या काळी आमच्या मनामध्ये संशय डोकावून गेला. याचं कारण त्यांचे वडील आहे ते समाजसुधारक आहे, तो एक त्यांना पैलू त्यातून आपण त्यांच्याकडे पाहतोच. तर तो पैलू लुप्त होऊन केवळ हिंदुत्व, म्हणजे जिथं देवळांची गटारं आहेत किंवा काय त्यांनी म्हटले ते, तर ते जे काय लिहिलं आहे त्याने भाषांतर केले त्या घोषच्या एका पुस्तकाचं. परंतु तो जो रॅडिकल दृष्टिकोन बापामध्ये होता तो मुलाच्या लिखाणामध्ये लुप्त झालेला आहे. मुलगा एका प्रांतवादी भूमिकेतून पाहतोय इतर प्रांताकडे, आणि नंतर एकदम तो हिंदुत्ववादी होतो. तर याच्यामध्ये ग्रामर काहीच नाही, सुधारणेच मिसिंग आहेत, काही लिंक मिसिंग आहेत. त्यामुळं बाळासाहेब कळण्याला कुठला चष्मा लावावा हा आम्हाला प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, एका पिढीमध्ये गरिबातून श्रीमंत झालेले, लखपती ते करोडपती झालेले महाराष्ट्रीयन लोक हे शिवसेनेतच आढळतील. हा काय बिझनेस आहे, म्हणजे याचाही अंदाज लागत नाही की नेमकी काय मिरॅकल आहे या चवळीने केलेली.